2 महिने मग का विश्रांती काय झाला 2 महिने म्हणे घाटावर पळून आला. पहिलाच गुलाल म्हणजे या सीझनचा पहिलाच पहिलाच गुलाल गुलाल. 2026 चा याला सांगून नमस्कार ठेवा. मित्रांनो, आज इथं बैल पनवेलमध्ये मारते, चिंचवलीचं याने मैदान बाबा, आहे बाबा. आणि भव्य फुलवाला दिव्य असं टाकतील मैदान आहे. उचलून तर त्या मैदानामध्ये मी पोहोचलोय आणि लेट पोहोचलोय. आज क्षमा असेल कारण कुठेतरी कोण कोण आले ती बैलांना दाखवणार. तर आता डायरेक्ट आपण थेट मुलाखती घेऊया. तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता डुंगीकरांचा नांद्या, त्याची आता गाडी झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया, चला. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पनवेलची शान डुंगी एक्सप्रेस नांद्या आणि चांगला असा चिंचवलीच्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे. आपण दादांना विचारूया आणि मला वाटतं भरपूर दिवसानंतर आज बैल मैदानामध्ये दिसतोय. भाऊ नमस्कार. नमस्कार. किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे? झाले 2 महिने झाले. 2 महिन्याच्या 2 महिन्यानंतर मैदानात आज आलाय आणि पहिलाच गुलाल केला. पहिलाच गुलाल म्हणजे या सीझनचा पहिलाच गुलाल 2026 चा. 2 महिने मग का विश्रांती काय झाला? 2 महिने म्हणे घाटावर पळून आला. त्याच्यानंतर त्याला थोडासा आराम दिला आणि त्याच्यानंतर नवीन वर्षाला काढू आणि आज पहिलाच गुलाल करून दिला आणि चांगली गाडी केली. बरोबर. आता जी आज गाडी झालेली आहे या मैदानामध्ये त्याविषयी सांगा ना, कशी काय आणि कुठली गाडी झाली? मैदानात गाडी झाली देवरुंग भिवंडीचा लक्ष आणि वाडे रायफल ना ती वाडेगरचं रायफल रायफल. ती सुद्धा समोर गाडी चांगली होती आणि आपल्यासोबत होता नारंगीचा सायबा. अतिशय उत्तम गाडी पळाली. बरोबर आहे. आता कसं काय नियोजन झालं साहेबांनी याचं? पहिल्यांदा बघा आता 2 महिन्यानंतर पळवतात, कुठेतरी त्यांना पण एक बघायचं होतं की नंद्या कसा पळतोय आणि कुठेतरी तुम्हाला पण विश्वास होता की आज पळूया. काय बोलाल? 2 महिने अगोदरपासून मला ते फोन करत होते, माझे ते मित्रच आहेत. पण त्यांना मी बोललो बैलाला काय सराव नाही आपल्या आणलाय आणि त्या बोललो आराम दिला, बोललो 1-2 बोललो आपण फेरे टाकून बघून नंतर पळूया. तर त्याही स्वतःचं मन मोठा करून डायरेक्टली सांगितला का तुमचा नंद्याला काय फेऱ्याबिऱ्यांची गरज नाही, तो कधी पण येऊ दे, त्याच्यामध्ये 100% पॉवर आहे की तो गाडी लावेल का तर लावेल, तुम्ही फक्त आम्हाला एकदा द्या, आमचा पण चांगला पळतोय, दोन्ही एकत्र गाडी पळवूया, गुलाल होईल. आणि आज खरोखरच गुलाल झालाय. बरोबर आहे. आता मग 2 महिने मग वरती काही नियोजन चालू होतं का काय? 2 महिने अगोदर 3 फेऱ्यां फायनलला 4-5 वेळा फायनलला राहिला. त्याच्यानंतर घरी आणला आणि 2 महिने आरामच दिला त्याला. बरोबर. म्हणजे घरी आलेले 2 महिने झाले. 2 महिने घरी येऊन 2 महिने झाले. घरी 2 महिने आरामच करतो. बरोबर. मग कंट्रोल कसा केला तुम्ही? आता तर मला वाटतं प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक मैदानामध्ये जावा आणि तुम्ही 2 महिने घरी बसून घरी ठेवला बैल आणि कुठेतरी तुम्ही पण नसेल गेलं. मग तुम्ही पण गेलता का? तुम्ही नाही गेलं? आम्ही सुद्धा तो मैदानात नाही तोपर्यंत मैदानात आलो पण नाही आणि तो मैदानात नसेल तर आम्ही पण मैदानात नसणार. बरोबर. आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम झाला. त्याच्या पायाला थोडासा लागला होता खडा लागला जेव्हा बसला तेव्हा आम्हाला दिसला थोडासा खडा लागलेला. त्याच्यामुळे ते कव्हरिंग होण्यासाठी आम्ही त्याला बोललो एकाचे 2 महिने आराम करू दे, ज्या दिवशी काढेल त्या दिवशी बोललो 2 महिन्याची पूर्ण भर काढेल. आणि आज त्यांनी पहिलाच गुलाल 26चा आम्हाला एकदम आनंददायक करून दिलाय. बरोबर. आता काय अपेक्षा आहेत आता तुम्हाला? कारण आतापर्यंत त्यांनी सर्व अपेक्षा पूर्ण केल्यात, पण प्रत्येक गाडा मालकाला एक अपेक्षा असते की प्रत्येक सीझनला आपल्या बैलांनी तेच काम करावा, त्याच नावारूपाला राहावा. त्याच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे आणि तो अपेक्षा 100% पूर्ण करणार आहे. आणि ती अपेक्षा त्याला सुद्धा माहिती आहे का माझी काय अपेक्षा असणार आहे. बरोबर आहे. आणि जसं आतापर्यंत मला वाटतं आता थोडा तब्येत पण थोडी खाली झालेली आहे वाटतं. तब्येत म्हणजे काय आला माहिती आहे का, घरी बसून बसून तो जरा मस्तीमध्ये येते ना, त्याच्यामुळे त्याला थोडासा खानापिना एकदम लेवलमध्ये, पचन पण व्हायला पाहिजे, सराव नाही, व्यायाम नाही, त्याच्यामुळे किती पण खायला घालून फायदा नाही. बरोबर. त्याप्रमाणे खुराक दिला त्याला आणि आराम करत ठेवला आहे. बरोबर. पण नंद्याची मला वाटतं ओळख त्याची चेहरापट्टी, मला वाटतं त्याच्यासारखा चेहरा मला वाटतं मुंबईला आतापर्यंत माझ्या माहितीने तर कुठल्या बैलांना बघते मी तसा चेहरा. आता एक आस्ती होऊन गेली मोठा लक्ष, त्याची बरोबरी आपल्याला होणार नाही, पण काहीतरी त्याचे गुण याच्यामध्ये आम्हाला दिसतात. बरोबरी करणार नाही पण काहीतरी गुण त्याचे आहेत का मोठ्या लक्षानंतर आम्हाला नंद्यात त्याच्यासारखंच दिसतंय. बरोबर. हुबेहूब. बरोबर. आता आपण बऱ्याचशाच मुलाखती याच्या आधी पण घेतलेल्या आहेत, तर अजून पूर्वीचा काल आपण विचारूया कसा काय राहिला त्याचा मागचा सीझन आणि त्याच्या आधी पण खूप सारं नाव केलं आहे तुमचं. त्यांनी पहिल्या मला वाटतं जमून शर्यती म्हणजे याला विचारून त्याला विचारून 1 ते 2च केल्या. त्याच्यानंतर दुशामध्ये, त्याच्यानंतर जी त्यांनी भरारी घेतली तर आज 1 नंबरमध्येच आणून ठेवला आहे आणि कायमस्वरूपी नाव फिरूनच बैल पळतो, म्हणजे मोठी गाडी म्हणजे याच्यामध्येच पळतो. बरोबर. आज जी गाडी पळाली तुम्हाला गुलाल मिळवून दिला त्या ड्रायव्हर विषयी काय बोलाल 2 शब्द? ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर शिवकरचा आणि नंद्या बोलल्यानंतर काय 100% तो बसणारच, कारण त्याला आम्ही सांगितलेलंच आहे बाबा नंद्याची गाडी आणायची आहे. तेव्हाच तुम्हाला बोलला हा ठीक आहे, बोलतो गाडी घेऊन या, बोलतो मी बसतो. बरोबर आहे. आणि सुट्टी वगैरे सुट्टी मेकर हरेश होता, चेतन होता आणि बरेच मित्र होते, माझ्या गावांची पोरं सगळी होती. प्रत्येकाचं नाव नाही घेता येत, म्हणजे भरपूर ग्रुप होता तिथे. बरोबर. आणि हा प्रश्न घेण्याचं मागचं कारण माझं म्हणजे कसं प्रत्येकाला ते एक कौतुक व्हायला पाहिजे. कारण आज आपण गुलाल घेतो ना, आपल्या कपाली गुलाल लागतो, हा फक्त गाडा मालकाचा एकट्याचा नसतो, तो सर्वांचा खरोखरच सर्वांचा असतं आणि सर्वांचा सहभाग असेलच गोष्ट चांगली घडून येतं, नाहीतर एकाशी काहीच होऊ शकत नाही. बरोबर. हा क्षेत्र एवढा मोठा आहे आणि या क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल ना तर एकोपा पाहिजे.
दुरावले ना की दूरच झाला समजून चालायचा. बरोबर आहे. आणि या चिंचोली मैदानाच्या काय आठवणी सांगाल या सीझनचा? तर हा दुसराच मैदान होत आहे. या मैदानात आमची पहिली शर्यत आणि गुलाल, आणि मागे गेल्या वर्षी त्याच्या आधी खेळलो गुलाल झालेत आमचे, प्रत्येक वर्षी गुलाल झाले या पाठीला, आणि या वर्षीचा पहिलाच फेरी आणि पहिलाच गुलाल. बरोबर आहे. आणि कुठेतरी तुमच्याच पनवेलची शान स्वर्गीय पंढरीशेठ फडके त्यांचं निधन पण मला वाटतं हा मैदान चालू असतानाच झाला होता त्याच दिवशी. कुठेतरी त्यांच्या पण काही आठवणी असतील, काय सांगाल? आप्पा म्हणजे एक चांगला नेतृत्व आणि बैलगाडी क्षेत्रातील एक मोठी असती का, ज्यांचं नाव आज ते नसताना सुद्धा त्यांच्या मुलाने म्हणजे आज मैदानात राखून ठेवला आहे, अजरामर ठेवला आहे. एक बोलण्याचा उद्देश म्हणजे की जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र चालेल तोपर्यंत पंढरीशेठ फडके आणि अनेक काय आणखीन असते होऊन गेल्या, त्यांचं सुद्धा नाव कायम मैदानात गाजला जाईल. बरोबर आहे. आता नंद्या ज्या वेळेला तुम्ही आदतमध्ये घेतला होता, तुम्हाला वाटला होता का आजचा गुलाल आहे इथपर्यंत पोचवेल? जेव्हा आम्ही वासरू घेतला ना मामाकडून, तेव्हा वासरू दुसरा जण मागत होता त्यांचा नातेवाईक, त्यांना न देता आम्हाला दिला होता ते. आणि एक 8 दिवसातच आम्ही मैदानाला घेऊन गेलो होतो. तेव्हा 7 ते 7 महिन्याचा असेल, तेव्हा फायनलला 3 फेऱ्यात राहिला होता. तिथून आम्ही वासरू घरी आणला आणि नंतर बरंच कष्ट त्याच्यावर हां आणि भरपूर वेळा बाहेर गेला. 2 वर्ष कमीत कमी तो बाहेरच जात होता, सरळ येतच नव्हता अजिबात. बरेच लोक बोलले सोडून द्या, राणा सोडा, इकडं सोडा, तिकडं. ज्यावेळी लोक बोलली राणा सोडा, इकडं सोडा, त्या टायमिंगला 1.5 लाख रुपयाचा बेरा बांधलाय गोठा आणि सांगला इथं ऐसपैस राहा. त्या गोठ्याचा बांधकाम झाला आणि एक 15 दिवस गेले, तिथून सुरुवात आज 1 नंबरलाच आणून ठेवलाय. बरोबर. आतापर्यंत त्याने 1 नंबरला टिकवलंय. बघा आता काही दिवसानंतर त्याची पण वय होऊन जाईल. मग तुमचं नाव टिकवण्यासाठी मग काही येणाऱ्या कालामध्ये काही नवीन खरेदी वगैरेचा विचार काही होणार का नाही? 100% होणार. आणि याच्या पाठोपाठ आहेत, भले त्याच्या एवढं नाही पण पाठोपाठ त्यांनी नाव करतील, नाव कमी पडू देणार नाही. का माहीत आहे, जेवढा आपण त्यांच्यावर जीव लावतो ना तेवढा ते सुद्धा आपल्यावर जीव लावणार. बरोबर, 100% खात्री आहे. बरोबर. आता बरेचसेच म्हणजे जसं भिवंडी किंवा ठाणा या साईडला म्हणजे डुंगी हा नाव काही काना वाटत होता हा कुठला वेगळंच नाव आहे, काही म्हणजे कुठला सिटीचा किंवा ते म्हणतात ना सोसायटीचा असं काही नाव आहे, पण हा नाव एक गावाचं नाव आहे. तर ती पूर्ण माहिती द्या ना मला, हा गाव नक्की कुठल्या याच्यामध्ये? माझा गाव डुंगी, डुंगी पारगावच्या शेजारी आहे, ओल्याच्या शेजारी. आणि इंटरनॅशनल आता तिथे एअरपोर्ट झालं आहे, पण त्या इंटरनॅशनल विमानतळाच्या ओळखीच्या अगोदर सर्वीकडं नंद्याने आमच्या गावाचं नाव पूर्ण ओळखून दिलं आहे, म्हणजे सांगून दिलं आहे की हा डुंगी एक छोटासा गाव आहे आणि त्या गावची शान म्हणजे मी इथं आज पळतोय मैदानात. बरोबर, नंद्या. आणि जसं आतापर्यंत खूप सारा इतिहास राहिला आहे, जसं आता तुम्ही सांगतात ना एक गावाचा हिरो म्हणून आपल्या बैलाची ओळख होते, हे ऐकून ज्या वेळेला मला वाटतं तुम्हाला बरेचसे गाठीभेटी होत असतील, बाबा हे डुंगीचे मालक किंवा हे नंद्याचे मालक, हे असं ऐकून म्हणजे काय वाटतं तुम्हाला ज्या वेळेला? मालक म्हणून मला आनंद वाटत नाही, कारण तो आमचा मालक आहे म्हणून आज आम्हाला मालकी हक्क भेटलाय. बरोबर आहे. तो जर मैदानात नसला ना की आम्हाला कोण विचारत पण नाही. आणि याच्यामुळे जेवढी ओळख झाली ना, खरोखरच ही 4 गावं सोडल्यानंतर 5वं गाव आम्हाला ओळखत नव्हतं. आज 5 सोडून त्या 25 गावं आम्हाला ओळख का, डुंगी एक्सप्रेस नंद्याचे मुलं. आणि गावची पण ओळख झाली. आणि याच्या पुढे मी गावच्या पुढे पण एकच सांगेन, खरोखर गावाचं नाव पुढे न्यायचं असेल तर एक कोपा कायम पाहिजे, नाहीतर तुम्हाला काहीच याच्या पुढे साध्य होऊ शकत नाही. स्पष्ट शब्दात कुठेतरी म्हणजे आपला एक कोपा असल्यानंतर कुठेतरी ती एक एकता दिसून येते, आपली ताकद दिसून येते. हो, एकीचे बल आणि एक फरक आहे ना. मग एकत्र आल्यानंतर आज एकत्र असल्यामुळे आज गुलाल भेटला, किती आनंद उत्साह आहे. जरी मी आलो असून गुलाल झाला असं एकट्याने इतक्याला भरून बैल घरी नेला त्याला मजा नाही. बरोबर. पण एकी असल्यामुळे आज कसं वाटतं व्यवस्थित एकदम. बरोबर. त्याच्यामुळे एकोपी पाहिजे. बरोबर. एकोपा तुम्ही घेतलाय तर मी शेवटचा प्रश्न घेतो. आता तुमच्या सोबत असणारी सर्व मुलं यांचं प्रत्येकाचं नाव तुम्ही घ्यावा, कारण कुठेतरी येणाऱ्या 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर सुद्धा ही मुलाखत बघितली जाणार आहे. आता हे संकेत आहे, छोटू दादा आहे, पिल्ले आहे, अक्षय आहे, विवेक पाटील आहे, सोने आहे, मयूर आहे, भुऱ्या आहे, दादा आहे, भाऊ आहे, गौरव दादा आहे. बरोबर. आणि तुम्ही सुद्धा स्वतः. बरोबर. तिकडं सुजित होता, आणखीन कोण नयन होता, म्हणजे ते परेश आहे, विपुल आहे, रितेश आहे, उमेश आहे आणि गावची सगळी पोरं. परेश आहे पण ती गावची सर्व पोरं, पण ती सर्व आता मैदानात आहेत. चला आता असंच पहिला तर सीझनचा पहिला गुलाल घेतलाय आणि तो पण खूप मोठा गुलाल घेतलाय. अशीच वाटचाल चालू ठेवा आणि जसं नंद्यानी तुमच्या गावाचं नाव केलं आहे, तुम्ही पण कायम त्याच्यासाठी एक निष्ठ राहा आणि किती पण त्याच्यावर संकट काही आलं ना तरी त्याची साथ नका करू, हीच विनंती करेन. धन्यवाद तुम्हाला सुद्धा, आणि 100% साथ देणारच. चला धन्यवाद. इकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंद्या ज्यांनी आपला खूप नाव केलं आहे आपल्या गावाचा.